डायमंड चषक 2026 वर एस फुटबॉल क्लबचा झेंडा. थरारक फायनलमध्ये मंगळवार पेठ क्लबवर पेनाल्टी शूटआउटमध्ये मात. डायमंड फुटबॉल असोसिएशन मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले डायमंड चषक 2026 भव्य ओपन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवार उत्साहात पार पडला. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मिरज येथे झालेल्या या थरारक फायनल सामन्यात एस फुटबॉल क्लब मिरज संघाने मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर पेनाल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवला व डायमंड चषक 2026 वर आपले नाव कोरले. दिनांक 18 मे ते 24 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, पुणे, हुबळी, बीड आणि मिरज येथील नामांकित फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये मिरज व परिसरातील फुटबॉल प्रेमींमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले होते. स्पर्धेतील विजेत्या एस फुटबॉल क्लबला 51,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले, तर उपविजेत्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबला 25,000 रुपये रोख व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या अंतिम सामन्यात विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडी, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, नगरसेविका बिल्किस बुजुर्ग, श्वेत कांबळे, अरबाज खतीब, सादिक बुजुर्ग आणि राजू विवेक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डायमंड चषक 2026 स्पर्धेचे आयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन मिरजचे संस्थापक अध्यक्ष हाजी शब्बीर भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महबूब शेख, पीटर, खलील शेख, अबिद शेख, फहीम शेख, मुन्ना नायकवडी, प्रशांत माने, आतिश अग्रवाल, अली शेख, झाकीर निशानदार, समीर शेख, मलिक नायकवडी, शाहिद शेख, कौसेन शेख, सतीश शिकलगार, दिलावर नरवाडे, डी चन्ना, यश भोरे, शशी साबळे, मोहम्मद अली अत्तार आणि मौला कुर्ने यांनी विशेष परिश्रम घेतले.